नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 3 मराठी विषयाचे प्रकरण 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? उत्तर. गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे झाला। आ. डेंबूला कशाची हौस होती? उत्तर. डेंबूला कोणतेही काम मनापासून करण्याची हौस होती। ई. डेंबूचा जीव का तुटत होता? उत्तर. काबार कष्ट करणारे असंख्य लोक त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून डेंबूचा जीव तुटत होता। ई. गाडगेबाबांची देवपूजा कोणती? उत्तर. रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करणे हीच त्यांची देवपूजा होती। प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. लोकांचे कोणते वागणे डेंबूला आवडत नव्हते? उत्तर. व्यसनामुळे कर्जबाजारी होणे, कर्ज काढून सण साजरे करणे, रोगराई झाली तर औषध न देता देवाला नवस करणे, कोंबडे बकरी यांचे बळी देणे, लोकांचे हे वागणे डेंबूला आवडत नसेल। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आ. गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले? उत्तर. 4 चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कोणी आपले ऐकत नाही। आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण तिच्या ऐकतो। याच विचार करून आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल असे गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले। ई. गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे? उत्तर. गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे। ते कीर्तनातून सांगायचे की आपणच आपले भले केले पाहिजे, देव आपल्यातच आहे, त्या देवाला जागृत करा। ई. गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे? उत्तर. गावात ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे तिथे खराटे फावडी घमेले गोळा करायचे, मग सर्व गाव झाडून काढणे शेणाने सारून स्वच्छ करायचे। प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा। अ. लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत असे। आ. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला। ई. आम्ही जवळ जाताच खारीने झाडावर जोरात पसार झाली। ई. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटला। उ. खेळताना मार लागला तरी मुले पर्वा न करता खेळतच होती। प्रश्न क्रमांक 4, वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या। उदाहरणार्थ, गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केले, हे उत्तर हवे आहे। मग प्रश्न कोणते विचारायचे? खाली तुम्हाला काही 2 प्रश्न दिलेले आहेत। गरीब अनाथ अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले? आ. बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केले? वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे तेच आहे जे आपल्याला हवे होते। आता पुढील उत्तरे येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा। अ. काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेंबूचा जीव तुटत होता, यासाठी असा प्रश्न येईल, डेंबूचा जीव का तुटत होता? आ. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरदाराचा त्याग केला, यासाठी असा प्रश्न येईल, वयाच्या कितव्या वर्षी गाडगेबाबांनी संसाराचा त्याग केला? ई. बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या, यासाठी प्रश्न येईल, बाबांनी धर्मशाळा कशा बांधल्या? ई. गाडगेबाबांना बाबा जात मानत नाहीत। उत्तर. गाडगे बाबा जात मानत होते का? अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।